ठिकाणी खेळला जातो. दोन्ही संघाला विनंती आहे की सामना फक्त 4 षटकांचा असणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 अंतिम फेरीचा सामना ओम साई मराठा विरुद्ध ओम साई योद्धा या 2 संघांमध्ये असणार आहे आणि सामना फक्त 4 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. पहिले षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले असणार आहे आणि 4 षटकांमध्ये आपल्याला 4 गोलंदाज काढायचे आहेत, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे. हॅलो मानुसरे साहेब, आपण कृपया स्टेजवर यायचं. या ठिकाणी मानुसरे साहेबांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी होतोय. रामदास शिंदे, आपणास विनंती आहे की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. ओम साई मराठा, आपल्याला विनंती आहे की आपण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. कॅमेरा ओम साई मराठा, विनंती आहे की सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. युट्यूबवर आहे. हा होते ना. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. धन्यवाद मनसुख आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपण दिला त्याबद्दल अतिशय धन्यवाद. चला ओम साई मराठा, सलामीचे फलंदाज पाठवायचे. ओम साई योद्धा, ओम साई योद्धा सलामीचे फलंदाज. चला मी येतो. तुम्ही ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू असणार आहे. सदैव सहकार्य करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपण व्यासपीठावर यायचे. 4 षटकांमध्ये कृपया सर्वांनी सर्वांनी आनंद घ्यायचे. आपण स्थानपन्न व्हायचे. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 पहिलं षटक हे कंपल्सरी हाणामारीचं असणार आहे. म्हणजे या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजावरती थोडंसं दडपण असणार आहे. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागणार आहे. तितकी सुवर्ण संधी जर आपण विरुद्ध दिशेने जर आपण पाहताय तर फलंदाजीसाठी असणार आहे, कारण की त्याला आपली बॅट ओपन करण्याची सुवर्ण संधी आहे. तर पाहूया, वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेऊन येते सूर्यकांत. स्ट्राईक वरती आहे जयेश चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला येतो मध्ये ऋषी. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो सूर्यकांत. तर पाहूया की पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळतोय विरुद्ध बाजू जयूकडे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा डोकं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडते जयू. कारण की ओम साई योद्धा या संघासमोर जर धावाचा डोंगर जर उभा करायचा असेल तर जयेश या मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे, कारण की समोर देखील एक बलाढ्य संघ आहे ओम साई मराठा.
वेळ घालू नका. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घालवू नका. पहिलं षटक मार्गस्थ असताना एक चेंडू झालाय, धाव संख्या झाली आहे 2. मंडळाला चला सहकार्य करणारे महेश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरा आपण स्टेजवर बसायचंय. पुन्हा एकदा जयीसाठी शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितका सुरेख टोलेला गॅप मध्ये एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु चेंडू जातो सीमा पार. 4 धावा मिळणार पहिलं षटक मार्गस्थ असताना चेंडू झाले 2 आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 6. तीन चेंडू 7 धावा झालेत. ज्या प्रकारे जयेश चव्हाण यांच्याकडे देशाचं नेतृत्व दिलेलं आहे, त्याच प्रकारे ओम साई योद्धा या संघाने सुद्धा आपल्या संघाचं नेतृत्व हे जयेश चव्हाण यांच्यावर ठेवलेलं आहे. थोडस गच्च्या क्षेत्ररक्षण, पहिलं जीवनदान मिळालंय. अतिशय शाळाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. झेल सुटलेला 4 चेंडू झाले. आपण म्हणतो देव तरी त्याला कोण मारी, शेवटी झेल सुटलं आणि अखेर जीवदान मिळालेलं आहे आमच्या सैनिकाला. पाहूया योद्धाचा सैनिक काय करतो होता, त्याच्या जीवदानाचा काय फायदा घेतो आणि संघाला काय निर्बंध देतो ते. कारण की पहिलं षटक मार्गास्थ असताना 4 चेंडू झाले आणि धाव संख्या झाली होती म्हणजे 8. या चेंडूवरती ऋषीला मात्र जीवदान मिळालं. तर पाहूया की ऋषीला मिळालेल्या संधीचं ते सोनं करतोय का. 5वा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या त्याच बाजूने घेऊन येतोय. सूर्यकांत सामना करतोय मात्र जयू. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. चेंडू बीट होतोय. यष्टीरक्षक त्याचं काम पूर्ण करतोय. 5 चेंडू झाले, धाव संख्या 8. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. ओम साई योद्धा विरुद्ध ओम साई मराठा. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेच असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असणार आहेत. तर पाहूया पॉवर प्लेचे षटक अजूनही बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव संख्या 8 झाली. पुन्हा एकदा शॉर्ट लाईनवरती टाकलेला चेंडू तितका सुरेख ऑफच्या दिशेने ठोकलाय. पहिली धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होते. तिसऱ्यासाठी पाहूया प्रयत्न होतोय का. परंतु नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 10 बिनबाद. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येते कुशल. कारण की ज्या वेळेला पॉवर प्लेचे षटक सूर्यकांत घेऊन आले होते त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च झाल्या. तर पाहूया की दुसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय कुशल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा प्रयत्न करतो, चेंडू खाली लागतोय. एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय जयेश. अगदी सहज दुसरी ही धाव पूर्ण होते. तिसऱ्यासाठी प्रयत्न, परंतु ऋषीने नकार दिलाय. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 2 ने पुढे फरकते. धाव संख्या पोहोचते म्हणजे 12 वरती. पहिलं दुसरं षटक मार्गस्थ असताना एक चेंडू झालाय. धाव संख्या झाली 12 बिनबाद. दुसरा चेंडू, या चेंडूवरती मात्र उंचाचा प्रहार केलाय. चेंडू जातोय सेफ झोन मध्ये. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होते.
पंच निर्णय द्यायचा आहे. 3 धावा मिळणार भारताच्या. 3 वाढ. धाव संख्या 15 होते. तिसरा चेंडू. निर्धाव. जवळजवळ 9 चेंडू मध्ये 15 धावा कुठला यशस्वी होतोय ओम साई योद्धा हा संघ. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय जयूसाठी. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहूया की 3 चेंडू मध्ये एक तरी षटकार जयूच्या बॅट मधून पाहायला मिळतोय का. शॉर्ट लेन टाकलेला चेंडू परंतु दिशाहीन. वाईटचा इशारा. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत दुसऱ्या षटकातले. तो चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. आता माझा गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू म्हणू आपण. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धाव संख्या मात्र ठप्पच आहे ती म्हणजे 16. पाचवा चेंडू. आता मात्र टोलर आहे. 1 धाव तर पूर्ण होती. दुसऱ्यासाठी पाहूया. दुसऱ्यासाठी प्रयत्न परंतु विषयने नकार दिलाय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते 17. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडू झाले. धाव संख्या 17. म्हणजे जवळजवळ 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात कुशलने. आता मात्र या चेंडूवरती उंच ठेवलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा हा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 19. ते घेऊन जा. नाही ते उर्वरित 2 चेंडू अजून शिल्लक. 2 षटक अजून शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. कारण की 4 षटकांचा सामना असणार आणि 4 षटकांमध्ये आपल्याला 4 गोलंदाज काढायचे आहेत. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. हाणामारीचं असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर पाहूया की ओम साई योद्धा उर्वरित 2 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा कुठतात आणि किती धावांचं आव्हान ठेवणार आहे ओम साई मराठा या संघासमोर. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. जितेंद्र पवार वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रे षटक घेऊन येतोय. 3रे षटक मार्गस्थ असताना 1 चेंडू झालाय. धाव संख्या झाली ती म्हणजे 19. पुन्हा एकदा थोडस गच्चाळ थ्रो म्हणू आपण. चोरटी धाव. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 21 वरती. 2 चेंडू झालेत. 21 धावा. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7चा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओम साई योद्धा विरुद्ध ओम साई मराठा या 2 संघांमध्ये. 3रे षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू झाले आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 31. या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू अंगाला टाळतोय. आता मात्र ऋषी स्वतः आत्महत्या करतोय. पहिला धक्का पडतोय ऋषीच्या रूपात. त्याला
धन्यवाद. तिसरे षटक मार्गस्थ असताना चेंडू झाले 3 आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 21. पहिला धक्का पडण्याचा ऋषीच्या रूपात फुलका टाकलेला चेंडू तितका सुरेख केला नाही. चेंडू जातो बोम 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 षटकार. धन्यवाद. या चेंडूची काही कधीमध्ये वाट बघत होता तो चेंडू मिळाला. 4 चेंडू झाले. धाव संख्या 27. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत तिसऱ्या षटकातले. तर पाहूया की 2 चेंडू मध्ये अजून किती धावा कुठल्या यशस्वी होते जाईल. पुन्हा एकदा उंच असा टोलण्याचा प्रयत्न होतो परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाहीये. यष्टीरक्षक त्याचं काम पूर्ण करतोय. जयेश चव्हाण आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. तर आपण एकदा षटकार लगावतोय. अक्षय चव्हाण यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. या 7 चेंडू मध्ये आपण एक षटकार ठोकतोय. तर अक्षय चव्हाण यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक झालंय. याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितकाच सुरेख केलेला चेंडू उंच जातो. चेंडू जातो सेफ झोन मध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. डायरेक्ट हिट. तिसरी धाव. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 30. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की शेवटच्या 6 चेंडू मध्ये ओम साई योद्धा हा संघ किती धावा कुठतोय आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे ओम साई मराठा या संघासमोर. त्याला सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. चेतन पाटील. त्याला स्वप्नील काल मंत्र द्यायचा नाहीये नंतर द्यायचा कारण की अंतिम फेरीचा सामना आहे. वेळेची मर्यादा आहे आणि सामना आपल्याला लवकरात लवकर खेळवायचा आहे. चौथं षटक धाव संख्या झाली 30. 6 चेंडू मध्ये एक षटकार ठोकताय. तर अक्षय चव्हाण यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. याची आपण नोंद घ्यायची. पहिला चेंडू चेतनचा निर्धाव चेंडू. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 30 वरती. नॉन स्ट्राईकला शुभम बटला. स्ट्राईक वरती जयू आहे. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा चेंडू चेतनचा. आता मात्र चेंडू दिशा बदलतोय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 31. 31 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गास्थ आहे आणि एक चेंडू झालाय. पुन्हा एकदा तोच चेंडू घेऊन येतोय चेतन आणि सामना करतोय जयू. ब्लॉक ऑल टाकलेला चेंडू तितकाच सुरेख टोलवला. एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते परंतु दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न करत नाहीये शुभम कारण की शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये जर एक षटकार ठोकतोय तर धाव संख्या निश्चित रूपाने झपाट्याने पुढे सरकेल. धाव संख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 32 आणि चेंडू राहिले ते म्हणजे शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चौथ्या षटकातले म्हणजे पहिल्या इनिंग मधले शेवटचे षटक मार्गास्थ आहे. 2 चेंडू झाले. धाव संख्या 32 आणि एक गडी बाद झालाय ओम साई योद्धा या संघाचा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या त्याच दिशेने घेऊन येतोय. ओम साई मराठा त्याला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय.
शुभम भटला यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. तर आपण एक षटकार लगवत आहे. तर स्वप्नील गावडे यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. पुन्हा एकदा उंच असा ठोकलेला चेंडू पाहूया किती धावा आणि अचूक जेल या ठिकाणी टिपलाय. दुसरा मोठा धमाका पडतोय शुभम भटलाच्या आता मात्र शुभमची जागा भरून काढण्यासाठी जातो स्वप्नील. 3 चेंडू झालेत. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावसंख्या मात्र ठप्पच आहे ती म्हणजे 32. किती झाले? 3च बॉल झाले. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू. पहिला बॉल वाईड होता. सेकंड बॉल वाईड होता. 3 झाले, एक वाईड. एक वाईड होता. 3 चेंडू 32 धावा. 32 धावा 3 चेंडू. आता मात्र शुभमची जागा भरून काढण्यासाठी गेला स्वप्नील. डॉट चेंडू. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या मात्र ठप्पच आहे ती म्हणजे 32. तर पाहूया की उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होतोय स्वप्नील आणि जयू. 5वा चेंडू पंचांच्या त्याच दिशेने. आता मात्र धावचीत होतोय स्वप्नील. धाव संख्या ठप्पच. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती म्हणजे 32. जयेश चव्हाण आपल्याला सुवर्ण संधी अजूनही लागू आहे. जर आपण या चेंडूवरती षटकार ठोकताय तर अक्षय चव्हाण यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. एक षटकार 501 रुपये अक्षय चव्हाण यांच्याकडून. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन येते चेतन आणि सामना करतो जयू. शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितका सुरेख केलेला चेंडू जातो सेफ झोन मध्ये. एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. तिसऱ्यासाठी प्रयत्न होते आणि आता मात्र तिसरी धाव हॅलो, पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करा. 2
आपण फलंदाजांनी कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फलंदाज फलंदाजांना विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्कोर 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 35 धावा, 35 धावा 24 चेंडूमध्ये. ओमसाई मराठा, ओमसाई मराठा सलामीचे फलंदाज पाठवायचे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावा, 35 धावा 24 चेंडूमध्ये. ओमसाई मराठा या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. जितू आणि अनुराग. स्ट्राईक वरती अनुराग आहे, नॉन स्ट्राईकर जितू आहे. 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान आहे आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय प्रिन्स. प्रिन्सवरती सुद्धा थोडंसं दडपण असणार आहे, कारण की पहिलं षटक हे पॉवर प्लेस आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकांमध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर उभे असणार आहेत. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू प्रिन्सचा स्ट्राईक वरती अनुराग आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, शुभम बटला खाली आहे आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का पडतोय अनुरागच्या रूपात. ओमसाई मराठा या संघाला आमचे परम मित्र सागर लोटेकर. सागर लोटेकर, आपणास विनंती आहे की आपण प्रथम व्यासपीठावर यायचंय. अनुरागची जागा भरून काढण्यासाठी जातोय सिद्धेश. सागर सागर लोटेकर साहेब. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. याची पट्टी चेंज करा. हॅलो. चेंज करा. 4 चेंडू झाले, धाव संख्या 4 आणि पहिला गडी बाद झालाय अनुरागच्या रूपात. ते खाली आलं पाहिजे आणि ते रस्ता आहे ना. 20 चेंडू मध्ये 31 धावांचं आव्हान आहे. 20 चेंडू 31 धावा, 31 धावा 20 चेंडू मध्ये. सिद्धेश एका चेंडूवरती समाधान मानावं लागेल. सागर लोटेकर साहेब, आपणास नम्र विनंती आहे की आपण पहिल्या यायचं असताना 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात आणि पहिला धक्का मिळालाय ओमसाई मराठा या संघाला. पुन्हा एकदा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो तितका सुरेख केलेला आहे. चेंडू जातो सेफ झोन मध्ये, परंतु थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 7.
म्हणजे जवळजवळ 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. सागर लोटेकर यांचं व्यासपीठावर त्यांनी हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. ओम साई मराठा विरुद्ध ओम साई योद्धा या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. ओम साई योद्धा या संघाने ओम साई मराठा या संघासमोर 35 धावांचे आव्हान ठेवलंय. तर तो सामना येऊन पोहोचतोय 18 चेंडू आणि 28 धावांवरती. 18 चेंडू 28 धावांवरती हा सामना येऊन पोहोचतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या षटक येऊन येते. थोडंसं गच्चा यष्टीरक्षक पाहायला मिळालं. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये साठी. सागर लोटेकर साहेबांचं स्वागत. पोहोचते म्हणजे 9 नंबर विनंती करतो त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. रुपेश सकपाळ दुसरा चेंडू पुन्हा कॅमेरा पंचांच्या दुसऱ्या बाजूने दुसरा चेंडू आणि धन्यवाद. मात्र उंच टोलवण्याचा प्रयत्न करतोय पण तो चेंडू फळीवरती व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. एका धावावरती निश्चितपणे समाधान मानावं लागणार आहे सिद्धेशला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे फरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 10 वरती. दुसरं षटक मार्गात चेंडू झाले 2 म्हणजे जवळजवळ 8 चेंडूमध्ये 10 धावा कुठला यशस्वी होतोय. ओम साई मराठा संघ पुढचा चेंडू तितका सुरेख टोलवला आहे. चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. दुसरे षटक मार्गात असताना चेंडू झाले 3 आणि धावसंख्या झाले ती म्हणजे 14 म्हणजे जवळजवळ 15 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 21 धावा. 21 धावा 15 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा उंच टोळण्याचा प्रयत्न होतो परंतु एच लागतो. 1 धाव तर निश्चित रूपाने मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 16 वरती. दुसरे षटक मार्ग असते. 4 चेंडू झाले. धाव संख्या 16 आणि 1 गडी बाद झालाय अनुरागच्या रूपात. स्ट्राईक वरती सिद्धेश आहे. नॉन स्ट्राईकला डॉट चेंडू. साईकला सिद्धू आहे. नॉन साईकला जितू आहे. बरोबर ना. स्ट्राईक वरती सिद्धू आहे. नॉन स्ट्राईकला जितू आहे. धाव संख्या 16. आता मात्र उंच टोळ्याची चेंडू शुभम पाटला खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या वाजवायच्या शुभम साठी. धाव संख्या 1 ने वाढते. 16 झाले. 12 मध्ये 19 16. संघाने विनंती आहे की त्यांनी नाश्त्यासाठी केळी आणली आहे तिकडे. तर स्टेजवर येऊन त्यांनी केळी घेऊन जावे आपल्या संघासाठी. जे संघ उपस्थित आहे शिलेगाव, शूरवीर आणि मराठा त्यांनी केळी घेऊन. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावा. 19 धावा 12 चेंडू. प्रत्येक मालिक सत्यजित पवार यांच्याकडून आपल्याला सुवर्ण संधी आहे. जर आपण या षटकामध्ये जर हॅट्रिक घेताय, सलग 3 गडी बाद करताय तर तुम्हाला 1001 रुपयांचे पारितोषिक जाहीर झालंय. सत्यजित पवार ओफ प्रतीकचे मामा
सत्यजित पवार यांच्याकडून 1001 रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले प्रत्येकासाठी. कॅच. एका धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या 17 मात्र 17. 10 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. उंच असा टोलवलेला चेंडू झेल सुटलाय स्वप्नील कडून. 2 धावा तर निश्चित रूपाने मिळणार आहेत. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या परिस्थितीमध्ये 19 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेत. लाईव्ह चालू आहे. फायनल आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 19. 9 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा उंच असा टोकलेला चेंडू. चेंडू जातो सीमा पार. पंच निर्णय द्यायचा आहे. षटकार. जितू पवार आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. या चेंडूवरती आपण अजून एक षटकार जर लगावताय तर दिलीप कदम मामा यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. निर्धाव चेंडू. सुवर्ण संधी अजूनही बाकी आहे. 7 चेंडू मध्ये 10 धावा आहेत. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. परंतु जितू पवार आपल्यासाठी सुवर्ण संधी अजूनही लागू आहे. जर या चेंडूवरती आपण षटकार ठोकताय तर दिलीप कदम मामा यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालं. 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या परिस्थितीमध्ये 26 वरती. 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. 9 धावा 7 चेंडू मध्ये. कोणता संघ ठरणार आहे? ओम साई प्रीमियर लीग पर्व 7चा मानकरी ओम साई मराठा की ओम साई योद्धा हे काही क्षणातच आपल्याला कळेल. निर्धाव चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती मध्ये 26. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग असणारे याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडूंमध्ये. आणि उलटा हलकी शॉट. अंतिम फेरीचा सामना सुद्धा अतिशय अतिपतीचा पाहायला मिळतोय. हलकी पलटी मारतो. कारण की सामना येऊन पोहोचला 6 चेंडू आणि 9 धावांवरती. 9 धावा हव्या जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये. पाहूया की शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी टाकतोय प्रिन्स. सिद्धेश शिंदे यांनी 6 मारला तर सुभाष शिंदे यांच्याकडे 500 आहे. सिद्धेश शिंदे आपण जर एक षटकार लगावताय तर सुभाष शिंदे यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. 9 चेंडू 6 धावा. शॉर्ट लेन टाकलेला चेंडू तितकाच सुरेख टोलवलाय. स्वप्नील खाली. सिद्धू खाली होते. आता मात्र जेल टाकलाय. पहिल्या चेंडूवरती जेल टाकलाय. थोडस गच्चा आणि खराब क्षेत्ररक्षण पाहू आपण. 6 चेंडू 8 2 चेंडू. मारला तर देणार. एकच मारला तुम्ही पण मारला. जितू आणि सिद्धू या दोन्ही फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. तर या 2 पैकी कोणत्याही फलंदाजाने जर या षटकामध्ये जर एक षटकार ठोकला तर दिलीप कदम मामा यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. दुसरा चेंडू ऋषीचा. सामना करतोय जितू आणि मात्र या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 501 जितू पवार यांना 501 रुपये लागू झाले. जवळजवळ
सेवा दादाने द्या 2 रन हवे 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. आता परत एक सिक्स मारला तर घातक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली जितू पवार कडून, मोमेंट कोण कारण की संघाची धावसंख्या 33 झालेली असताना वैयक्तिक 24 धावांवरती फलंदाजी करतोय जितू. जितूने अजून एक सिक्स मारला तर सुभाष शिंदे यांच्याकडे 500 जितूसाठी सुवर्ण संधी अजूनही आहे. जर या चेंडूवरती जर आपण षटकार ठोकताय तर सुभाष शिंदे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले. उंच असा टोलेला चेंडू ट्रेन चेंडूकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावावरती समाधान मानावं लागेल. सिद्धेश्वर सुवर्ण संधी 1 रन हवाय 3 चेंडू 1 धाव, 1 धाव 3 चेंडू. सिद्धेशने मारला तर सुभाष शिंदे सिद्धेशसाठी सुवर्ण संधी आहे. जर या 3 चेंडूपैकी एका चेंडूवरती जर आपण षटकार ठोकताय तर सुभाष शिंदे यांच्याकडून 501 रुपयांचे पारितोषिक षटकार किंवा जाहीर झाले. षटकार किंवा चौकार सिद्धेश सुभाष शिंदे यांच्याकडून आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. जर या चेंडूमध्ये आपण चौकार किंवा षटकार लगावताय तर सुभाष शिंदे यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 अंतिम फेरीचा सामना. 3 चेंडूमध्ये एका धावाची आवश्यकता आणि ओम साई मराठा या संघाने हा सामना जिंकलाय. ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 चा मानकरी ठरतोय ओम साई मराठा हा संघ. शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकलाय सिद्धेशने. ओम साई प्रीमियर लीग ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 चा मानकरी ठरतोय ओम साई मराठा हा संघ. आता थोड्याच वेळात या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. स्वर्गीय कैलासवासी सिद्धेदाबा फडतरे यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी ओम साई प्रीमियर लीग पर्व 7 चे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेचे सर्व श्री अभिदादा शिर्के व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर या सर्वांचा आम्ही ओम साई प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय.
हॅलो हॅलो हे पहा थोडस थांबायचं. मी मान्यवरांना थोडस विनंती करतो की आपण जरा खाली यायचं सर्वांनी. हॅलो आताच्या मॅच मध्ये आता जो फायनलचा सामना झाला जरा खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. जरा खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. आताचा जो सामना झाला या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जितेंद्र पवार. अरे ऐकता का जरा? अरे ऐकाल का? कुठे हरले माहिती? अरे जल्लोष जरा थांबवा. आताच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा कोण? जितो. या पुढे जितो मॅन ऑफ द मॅच फायनलचा मानकरी आहे. कॅमेरा कॅमेरा सॉरी कॅमेरा युट्यूब युट्यूब कॅमेरा ना इकडे थांबा जरा 2 मिनिटं कॅमेरा आणतात. एक मिनिट थांबा कॅमेरा. हॅलो 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 आवाज येतो? मी सर्व संघांचा सर्व खेळाडूंना येतो. ओम साई सोसायटी सर्व जे आमचे मित्रपरिवार आलेत त्यांनाही विनंती आपण जरा आज स्टेज जवळ यावं. ओम साई सोसायटी दुर्गासाई सोसायटी माझे मित्रपरिवार आहेत त्या सर्व विनंती आपण ज्या स्टेज जवळ यावं. तसेच हॅलो हॅलो शेवटच्या चेंडूवर 4 धावा काढल्या होत्या सिद्धेश शिंदे. त्यांना सुभाष शिंदे यांच्याकडे 501 पारितोषिक. सिद्धेश शिंदे तुम्ही दिला ना ठेव नंतर येतो. पैसा घर पे आ रहा है. पैसा घर पे आ रहा है ना मला द्यायला पैसा घर पे आ रहा है. कॅमेरामॅन दोन्ही कॅमेरामॅन कृपया स्टेज जवळ या. तसे दोन्ही संघ योद्धा आणि मराठा संपूर्ण टीम इथे हाफ सर्कल मध्ये उभे राहा. हाफ सर्कल मध्ये समोर हाफ सर्कल करा. तुझा थोडीशी जागा द्या कारण आपला कॅमेरा येणार आहे. कोणी गडबड गोंधळ करू नका. हाफ सर्कल मध्ये उभे राहा. हॅलो मी सर्व संघाचे खेळाडू विनंती आहे जिथे मराठा शूरवीर आपल्या सर्व खेळाडू इकडे बोलवा. कोणी घरी जायचं नाही. 2 मिनिटं प्राईज डिस्कशन झाल्यानंतर पुढे जायचंय. अरे असं नाही रे यार. राजेश यादव मराठा करूनर आपण इथे सर्व टीमला घेऊन इथे या. आमचे मित्र गणेश राणे यांचे आम्ही आभार मानतो. आज सहकार्य केलं. गणेश राणे अनिकेत बोंबले आपण इथे या. तर राजेश यादव यांना विनंती आपण स्टेज जवळ यावं. असे डिवाइड व्हा तिकडे. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो प्रमोद पाटील ओम साई ओएसपीएल पर्व 7 गेली 7 वर्ष आपण ओएसपीएल भरवतोय. पण भूत भविष्य प्रत्येक वर्षी ओएसपीएल ची ही कीर्ती वाढत चालली आणि प्रत्येक वेळी आपण नवीन अपडेट आणतोय आणि नवीन प्रकारे आपण ही टुर्नामेंट होते. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो की कोणा एकट्याची टुर्नामेंट नसून या सर्व ओमसाई परिवाराची टुर्नामेंट आहे. आणि याच्यात मला एक खेळाडू नाही, माझी ओमसाई सोसायटी, माझे मित्रपरिवार, माझे हितचिंतक या सर्वांचा आभार आहे. कारण या स्पर्धेसाठी जो तो आपापल्यापणे योगदान देतो आणि योगदान देताना फुलाची पाकळी म्हणून मला सर्व योगदान देतो. त्यामुळे सर्वांचे आभार मानतोय. ही वैयक्तिक कोणाची टुर्नामेंट होती. मला तुम्ही अनाउन्समेंट करताना सांगितले की अभिषेक शिर्के नव्हता. अभिषेक शिर्केची टीम जी होती, माझे परिवार हा परिवार आहे. या परिवारामुळे आपण ही स्पर्धा खेळतोय. आज इथे खरं खास करून माझ्या मित्राची मला आठवण होते, आबाजी. तर आबा असला तर अजून आपण मला खूप सपोर्ट झाला असता. की मगाशी तुम्ही बोलल्याप्रमाणे काही खेळाडूंना विचारलात की अभिषेक शिर्के नंतर पुढे काय, पण मला पण खास करून विनंती करतो मी सर्व खेळाडूंना की ही स्पर्धा बरोबर माझ्या एकट्यावर टाकू नका. जे काही आर्थिक तुम्हाला सहकार्य असेल ते मी पूर्ण उभं करेल, माझे शब्द होते तुम्हाला. पण ही स्पर्धा सर्वांची आहे, तर आपण प्रत्येकाने योगदान द्यावं. कोणी मेहनतीने द्यावं,
वेळ द्यावा अशा प्रकारे योगदान सर्वांनी आपण स्पर्धा भरूया. खरंच मला पण आता प्रत्येक वेळी माझे राजकीय कार्यक्रम असतात, माझे वैयक्तिक व्यवसायाचे कार्य शेवटी प्रत्येकाचं पोट पाणी असतं, सर्वांना वेळ द्यावा लागतो. तो सर्वांना म्हणजे आपण प्रत्येकाने वाटून घेऊया आणि ही ओएसपी स्पर्धा